नमः। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। आज आपण ज्यांच्या दशक्रिया विधीसाठी एकत्र जमलेलो आहोत ते कैवल्यवासी आदरणीय ईशाधिष्ठित बाळकृष्ण दादा कोठी उर्फ पूर्वाश्रमीचे सन्माननीय सद्भक्त कैवल्यवासी बाबारावजी गोरे यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत। यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले बदनापूर आश्रमाचे संचालक, पैठणीतील श्री दत्त मंदिराचे संचालक आदरणीय श्रद्धेय विख्यात आचार्य प्रवर श्री मोठे बाबा यांच्यासह समस्त बोरी येथील प्रत्येक आश्रमचे संचालक तथा बाहेरून आलेले सर्व आदरणीय संत महंत, तपस्विनी बंधू आणि भगिनी, त्यांना भाग्यवान या दृष्टिकोनातून म्हणतो मी की मानव संप्रदायामधील महान असे आचार्य महाराष्ट्र अधिकरण आचार्य प्रवर श्री कल्लूरकर मोठे बाबाजी यांचं सन्निधान आणि सेवा ज्यांना घडलेली आहे असं ते व्यक्तिमत्व आहे। आणि आचार्य प्रवर महाराष्ट्र अधिकरण कल्लूरकर बाबांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर विदर्भात जरी तुम्ही गेलात, खानदेशामध्ये जरी तुम्ही गेलात, मराठवाड्यातील कोणा एखाद्या उपदेशी मंडळीच्या घरी गेलात, अथवा पश्चिम महाराष्ट्रात व महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या कोणाच्याही तुम्ही घरी गेलात तर त्या ठिकाणी उपदेशी व्यक्ती म्हटल्यानंतर पंचावताराचा फोटो दिसतो आणि त्या ठिकाणी शेजारी बाबांचा फोटो आपल्याला बघायला मिळतो। मी कीर्तनकार महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात फिरलो, देवाबरोबर ज्या अधिकरणाचा फोटो लागतो असं व्यक्तिमत्व म्हणजे महाराष्ट्र अधिकरण आचार्य प्रवर कैवल्यवासी कल्लूरकर मोठे बाबाजी। आणि एवढ्या मोठ्या महान अधिकरणाचं सन्निधान ज्यांना लाभावं, एवढ्या मोठ्या महान अधिकरणाच्या म्हणजे त्यांच्यासह गुरुकुळाची सेवा घडावी आणि त्यांच्याच गादीवर विराजमान असणारे आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर यांचंही सानिध्य लाभावं, यांचाही सहवास लाभावा, याचबरोबर या ठिकाणी असणारं समस्त गुरुकुळाची सेवा घडावी असं भाग्य घेऊन ते जन्माला आले होते। आणि संसार करून परमार्थ कसा करावा, परब्रह्म परमेश्वराचे जे काही वासनिक किंवा सद्भक्त म्हणून जीवन कसं जगावं असं त्यांचं आदर्श व्यक्तिमत्व आहे। आत्ताच या ठिकाणी आमचे स्नेही आदरणीय आंबेडकर बाबा यांनी मला सांगितलं की महादाईसा मानव संप्रदायामधली एक महान अशी तपस्विनी ज्यावेळेस तिचा अंतसमय जवळ आला, नवगावला, आणि तिला विचारलं नागदेव आचार्यांनी, रुपये तुला देव आठवतो का? त्यावेळेस तिने सांगितलं, हो माझा देव मला आठवतोय। कसा आठवतोय? तर बेलूपूरची लीळा त्या ठिकाणी तिने महादाईसांनी सांगितलेली आहे। माझा वज्री घडवणारा देव माझा श्री चक्रधर मला आठवतो। बाबांनी तेच सांगितलं। 2 वाजता इहलोकीची यात्रा संपून देव दर्शनाला ते गेले आणि 5 वाजता त्यांना जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी सुद्धा तेच सांगितलं, माझा देव वज्री घडवणारा माझा श्री चक्रधर मला आठवतोय। मग यापेक्षा काय भाग्य म्हणावं लागेल? मरणांत काळातही ज्याला देव आठवतो तो खरा भाग्यवान आहे। आणि म्हणून दास कबीरांनी सुद्धा म्हटलेलं आहे, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले। हे देवा एक कृपा करा, मरणांत काळात मला धन द्रव्य लेकर बाळ संसार प्रपंच काही आठवू नका देऊ, माझा देव मला आठवावा। इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, मेरा सावरा निकट हो जब प्राण तन से निकले। दास कबीर म्हणतात, मी मरणांत काळाचा क्षण तो असा माझ्या जीवनात यावा की माझा देव माझ्या जवळ असावा। जसं बाबाराव गोरेंच्या जीवनामध्ये तो क्षण आला, तो क्षण सुद्धा माझ्या जीवनात यावा असं दास कबीर सुद्धा म्हणतात। आणि गोपाल कृष्ण महाराजांचं वर्णन सुद्धा त्यांनी छान केलं। पीतांबरी कशी हो छबी मन में बसी हो, ते वर्णनही छान केलं। गंगा जी का तट हो
यमुना का वंशीवट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. त्या पद्धतीचं आदर्श त्यांनी शेवटचा क्षण, ज्याला मरणांत काळाचा क्षण म्हणतो आपण, तो त्यांनी त्या ठिकाणी तसं जीवन समर्पित केलेलं आहे परमेश्वराच्या श्रीचरणाशी. नाही तर मरणांत काळात आपण पाहतो देव आठवत येलुकीची यात्रा संपवणारे फार कमी आपल्याला बघायला मिळतात. आता हे भाग्यवान आहेत. मी तर हे सांगत होतो की एवढ्या मोठ्या अधिकरणाच्या ठिकाणी नागदेव आचार्यांनी सांगितलं की परमार्गाची सेवा ज्या व्यक्तीला घडते त्याचा महिमा कसा. उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं, या परमार्गाच्या महात्म्याच्या ठिकाणी एखादं शीत जर अर्पण केलं तुम्ही भिक्षेमध्ये, शीत आपण भाताचं जे शीत असतं त्याला आपण शीत म्हणतो. शीत म्हणजे काही फार नाहीये, एक तांदळाचा म्हणजे शिजवलेला तो काही शीत आहे. तेवढं तुम्ही जर भिक्षा पात्रात टाकलं तर मेरू पर्वत संपादनाचे गोमटे त्या अन्नदान करणाऱ्या व्यक्तीला लागतं. भाताच्या शीतावरती एवढा मोठा मोबदला देणारा साक्षात परमेश्वर. आणि मला तुम्ही सांगा की जीवनभर ज्या गुरुकुळाची सेवा ज्यांना घडलेली आहे असं व्यक्तिमत्व या ठिकाणी आज त्यांचा आदर्श प्रविधीचा कार्यक्रम होतो. भाग्यवान आहेत ते. आणि अशा पद्धतीने एकंदरीत जर विचार केला की त्यांचं हे आदर्श जीवन आहे सर्व बोरीकर वासियांना, की जीवन कसं जगावं. संसारही केला, परमार्थही केला. आमच्या करंजकर बाबांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जो प्रपंची सावधान तोच परमार्थ करील जाण, प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा. संसार जो नीट करतो तो परमार्थ करू शकतो. आणि रामदास स्वामींनी सुद्धा तेच सांगितलेलं आहे. जगणं आणि मरणं याला अजिबात प्राधान्य दिलेलं नाही अध्यात्मामध्ये. जगणं आणि मरणं हे सगळ्यांच्या जीवनामध्ये आहे, पण जगावं कसं आणि मरावं कसं ते संतांच्याकडून किंवा यांच्यासारख्या आदर्शाच्या व्यक्तिमत्वाकडून शिकावं लागतं. मरण जवळ आलं म्हटलं माणूस भयग्रस्त होतो. पण काय ही अशी जी काही माणसं आहेत, जीवनभर जी भक्ती केलेली माणसं आहेत, परब्रह्म परमेश्वराचं नामचिंतन केलेली, गुरुकुळाची सेवा केलेली ही माणसं मरणाला घाबरत नाहीत. माझा देव मला केव्हा येईल आणि केव्हा घेऊन जावो या त्या वाट ते पाहत असतात परमेश्वराची. माझा देव मला कधी घेऊन जावो. विदर्भात एका मी दशम्याला गेलो होतो. आमचे दिवाकर बाबा त्या ठिकाणी होते. त्या ठिकाणी त्यांच्या मुलांनी सांगितलं की हे आधी उपदेशी होते, नंतर संन्यास घेतला. त्यांनी तो प्रसंग ते सांगायचे की फाशी पारदी होती जवळपास आणि ते फाशी पारदी सस्य पकडून आणायचे किंवा ते पक्षी वगैरे पकडून आणायचे आणि ते तिकडे नेऊन विकायचे. मग ते उपदेशी त्या पारद्यांना बोलवायचे, का रे काय पकडले तुम्ही, आला इकडं. ते पक्षी किंवा ते ससे हा किती रुपयाचे, ते 500 रुपयाचे. ते खिशातले 500 रुपये काढायचे, त्यांना देऊन टाकायचे आणि त्या पशु पक्षी प्राण्यांना जंगलात नेऊन सोडायचे, जीवनदान द्यायचे. संतांच्या जीवनाचं जे आहे ना ते काय आगळं आणि वेगळंच असतं. त्यांना ते जीवनदान द्यायचे आणि शेवटी मग त्यांचा मरणांत काळ जवळ आला ना, ते पोराच्या पाठीवरती हात ठेवला, म्हणजे चल तुला बोलायचंय. शेताकडे घेऊन गेले आणि हे बघ लेकरा, उपदेशही झाला होता, आता संन्यासही घेतलाय आणि आता थांबायची इच्छा झालेली आहे. थांबायचंय. आता थांबणं आपल्या हातात नसतं, पण संत आहेत, परमेश्वराला विनंती केली ना त्या क्षणाला ती घेऊन जातात. त्या पोराला घेऊन गेले शेताकडे. मी थांबणार आहे आणि मी गेल्यानंतर शेतात या ठिकाणी खड्डा खोदून याच ठिकाणी मला तुम्ही माझा अंत्यविधी करा. ती जागा सुद्धा मरणाच्या आधी त्या जिवंत माणसाने, त्या संन्याशाने त्या ठिकाणी दाखवली आणि त्या ठिकाणी अंत्यविधी करायला लावला. नाही तर मरण म्हटलं तर आपण म्हणजे एखाद्या यमाची आठवण जरी केली तर माणसाचा थरका फुटतो. एका ठिकाणी एक म्हातारी अरण्यामध्ये गेली, सरपण गोळा केलं आणि सरपण गोळा केल्यानंतर मे महिन्याचं ते ऊन होतं. घामाघूम झालेली म्हातारी एक कशी तरी मुळी तयार केली होती, ती उचलता उचलना, तहान लागले, थोडी उचलली की पुन्हा खाली पडायची. तिला असा वैताग आला, म्हणे अरे यमा, ह्या जीवनाचा कंटाळा आला, तू घेऊन का जात नाही. यम तिथून चालला होता आणि जाता जाता म्हणे कुणीतरी आपली आठवण केली. यम त्या ठिकाणी दाखल झाला. म्हणे आजी कशासाठी बोलावलं होतं. आजी म्हणे आठवण केल्या केल्या तू येशील म्हटल्यानंतर तुला मी बोलावलंच नसतं. आणि मग यम म्हणे मी तसा जात नसतो, पण तू बोलवलं का. म्हणे अरे हे बघा, मला नाही मुळी उचलू लागत नाही, उचलल्या जात नाही, ती उचलू लाग, माझ्या डोक्यावर ठेव आणि तात्काळ निघून जायचं, थांबू सुद्धा नको. तात्पर्य अर्थ तुम्हाला सांगतो, एकंदरीत जर विचार केला, यमाची आठवण जर केली आपण
तर ते माणसं घाबरून जातात आणि तात्पर्य अर्थ संतांना त्याचं भय नसतं. गुरुमंत्र घेऊन संतांच्या सहवासात असणारी जी उपदेशी मंडळी सद्भक्त त्यांनाही भय नसतं. दास कबीर म्हटले कोण त्या ठिकाणी तरतात आणि कोण मरतात. जसं रात्र आणि दिवस आहे त्या सृष्टी चक्राचे हे दोन चाकं आहेत, रात्र आणि दिवस. जात्याला दोन पाळू असतात, एक वरची पाळू असते आणि खालची पाळू. जे माय मावल्या दळतात घरी ते जातं, गिरणीतलं जातं उभं असतं, घरचं जातं आडवं असतं. त्या जात्यामध्ये आमच्या माय मावल्या धान्य टाकतात आणि धान्य टाकल्यानंतर ते खुंटा हातात धरून ते दळण दळतात. दळण दळल्यानंतर त्या धान्याचं बारीक पीठ होऊन ते खाली येतं. त्या ठिकाणी जात्याच्या होती जमा होतं, माय मावल्या त्या परातीमध्ये गोळा करून घेतात पीठ सगळं. आणि मग दास कबीरांनी तेव्हा जे पाहिलं ना, त्यांनी सांगितलं रात्रीची एक पाळू, दिवसाची एक पाळू आणि त्यामध्ये भरडल्या जाणारे आपण सगळे. पण यामधून कोण वाचतात. चलती चक्की देख कर, देख कबीरा रोए आणि दो पाटन के बीच में साबुत बचान कोई. आणि रात्र आणि दिवसाची पाळू आणि त्यामध्ये आम्ही जन्माला येणारी माणसं, त्या काळाच्या दाढामध्ये आम्ही रगडल्या चाललो तर आमचं पीठ होऊन खाली पडतंय. त्यात कोण वाचलं. त्यावेळेस त्यांनी एक निरीक्षण केलं की जात्याच्या पाळूमध्ये सगळं पीठ होऊन धान्य खाली जरी आलं असलं तरी आरी जी असती मध्ये दोन पाळूला सांभाळणारी लोखंडाची आरी, त्याला चिकटून राहिलेलं धान्य ते सुरक्षित राहतं. तसं साधू संतांच्या सहवासात असणारे वासनिक, त्यांना कळी काळाचं भय नसतं, नरकाचं भय नसतं, ते सुरक्षित राहतात, कैवल्याच्या वाटेने वाटचाल करतात. त्या पद्धतीने या सृष्टीमध्ये जन्माला आल्यानंतर अनन्य शरण जावे चक्रधरा, पुनरपी संसारा येणे नाही. चक्रधर नाम सदामुखी घ्यावे, जीवनमुक्त व्हावे बंधनातून. जन्माला यावं तर अशा ठिकाणी यावं जी संतांची भूमी. हे बोरी असं गाव आहे की भारताच्या इतिहासामध्ये सदा सर्वदा अजरामर असणारं असं हे नाव आहे. त्याचं कारण असं की गुरुकुळ या ठिकाणी राहिलंय. महाराष्ट्र अधिकरण आचार्य प्रभू मोठे बाबांचं वास्तव्य या ठिकाणी. मग जन्माला यावं, एक तर संतांच्या गावात जन्माला यावं, जन्माला यावं देवाच्या गावात जन्माला यावं. दोन्ही ठिकाणी जर जन्माला आपण म्हणजे देवाच्या किंवा संतांच्या गावात कुठंतरी आपला योग आला तर आपलं खरंच आपण भाग्यवान आहोत असं त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि म्हणून हे भाग्य बोरीकरांच्या नशिबी, हे भाग्य बोरीकरांच्या नशिबी आहे की जे जे या गुरुकुळाच्या सानिध्यामध्ये सहवासात जन्माला आलेत. अनेकां म्हणजे गुरुकुळाची सेवा त्यांना ती घडलेली आहे आणि अशा पद्धतीचं आदर्श मरण तर त्या ठिकाणी काय म्हणावं. साक्षात परब्रह्म परमेश्वर अवतार श्री चक्रधर स्वामी त्या ठिकाणी अशा भक्तांना म्हणजे आनंद झाला असेल त्यांना. माझा भक्त माझ्याकडे येतोय, निरळावरती कर ठेवून वाटची तू पाहसी, पण मी इकडे वाढविल्या रे पापाच्या राशी. साक्षात परब्रह्म परमेश्वर या सृष्टीमध्ये जन्माला आलेल्या आपल्या सगळ्यांच्याकडे पाहतायत की भक्ती करून माझ्याकडे कोण वाटचाल करल. आणि आपण जे गृहस्थ आपण जे आहोत संसारामध्ये गुरुकुळाच्या सहवासातून सानिध्यातून त्या साक्षात परमेश्वराकडे त्या कैवल्याच्या दिशेने आपण जर वाटचाल करत असाल तर तो परमेश्वर आपल्याकडे आपली वाटच पाहत आहे. जशी माय लेकराची वाट पाहते त्या पद्धतीने परमेश्वर या भूतलामध्ये जन्माला आलेल्या आपल्या सर्वांची त्या दृष्टिकोनातून वाट पाहत आहे. झाला विषय या ठिकाणी जसक्रियेच्या संदर्भाने विचार केल्यानंतर आपण पाहतो की काही मंडळी, आता आम्ही दसव्याला प्रवचनाला जातो त्यांना वाटतं नदीकाठी दसवा झाला आणि असं घराच्या दारात किंवा आश्रमात दसवा झाला, हे काहीतरी वेगळंच झालं आणि तो पावन झाला का नाही. आणि मग त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी प्रवचनाला आम्ही गेल्यानंतर विश्लेषण आम्ही असं देत असतो. त्यांना म्हटलं बाबा नदी आहे आणि नदीचं जे काही त्याचा गुणधर्म काय, पाप ताप भारतीय गंगे सकोलपणे आली ओघे असं म्हटलेलं आहे. मग नदीकाठी दसवा करतात, ब्राह्मण बोलावून करतात, पिंड त्या ठिकाणी करतात आणि तो काही विधी असेल तो विधी संपन्न करतात. कावळा त्याला शिवला, झाला चरित्रार्थ. याच्यानंतर चरित्रार्थ दसवा झाला म्हणजे काय, म्हणजे तो जीव त्या संसार बंधनातून मुक्त झाला आणि तो स्वर्गाला गेला. इथून मुक्त झाला, संसारापासून मुक्त झाला, स्वर्गात गेला. त्यांना मी एक सांगत असतो की साक्षात परब्रह्म परमेश्वराची भक्ती करणारे जे साधक असतात त्यांना स्वर्गापर्यंत त्यांचा प्रवास थांबवायचा नाही. ज्ञानीजन ते असतात
ते स्वर्गाची अपेक्षा न करता साक्षात परमेश्वराच्या अविनाशी सुखाच्या दिशेने वाटचाल करत असतात. मी एका ऋषींचं उदाहरण मी नेहमी सांगत असतो की एक मुदगल नावाचे ऋषी होते. त्यांचा एक नित्यनेम होता, एक एक धान्याचा कण जमा करायचा आणि अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत 15 दिवसात जे काही धान्य जमा झालं ते एखाद्या कुणाला याचकाला ते दान द्यायचे. एक एक कण जमा करायचे आणि ते ओंजळभर धान्य जे जमा झालं ते याचकाला दान द्यायचे. स्वर्गात इंद्रदेवाला समजलं मुदगल ऋषी जे आहेत त्यांची भक्ती फार कट्टर आहे. विमान पाठवून दिलं, देवदूत पाठवून दिले आणि सांगितलं त्या ऋषींना सांगा तुमचं पुण्य फार त्या ठिकाणी हे झालेलं आहे, संचित झालंय. तुम्ही या स्वर्गाचं सिंहासन तुमच्यासाठी खाली करू आणि त्या सिंहासनावरती तुम्हाला जागा देण्यात येईल. त्यांना विमान पाठवलं आणि सन्मानाने घेऊन येण्यासाठी सांगितलं. मग ते देव त्या ऋषीमुनींच्या आश्रमात देवदूत आले, विमान घेऊन आले, इंद्राचा निरोप दिला. त्या देवदूताला त्या ऋषीमुनींनी सांगितलं जर त्या स्वर्गात मला घेऊन जा, पण तिथून जर पुन्हा तुम्ही मृत्यूलोकात क्षीणे पुण्यम मृत्यूलोकम, पुण्य क्षीण झालं संपलं पुन्हा खाली ढकलतात अशी ख्याती भगवद्गीतेत गोपालकृष्ण महाराजांनी सांगितलंय. काही वेळासाठी मला तुमचं स्वर्गाचं सिंहासन नको, मला असं पद द्या, अच्युत पद द्या ज्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा मृत्यूलोकात जन्म आणि मरण घेण्याची माझी आवश्यकता पडली नाही पाहिजे. मग ते त्या ठिकाणी देवदूताने सांगितलं की तसं जमत नाही. मग त्या ऋषींनी काय केलं, रिकाम विमान आहे ते परत पाठवून दिलेलं आहे आणि सांगितलं इंद्राला निरोप द्या माझा की मला असं क्षणिक सुख देणारं स्वर्ग सुद्धा नको. आणि म्हणून भक्ताची जी अपेक्षा असते की त्या साक्षात परमेश्वर सकळ देवतेच्याही पलीकडे असणारा तो मोक्ष देणारा आणि त्यांचा मोक्ष मिळाल्यानंतर पुन्हा या ठिकाणी मृत्यूलोकात यावं लागत नाही. आणि अशा पद्धतीची जी काही वासना असे जे वासने की साक्षात परमेश्वर भेटावा आणि त्या परमेश्वराच्या भेटीसाठी निघालेले कैवल्याच्या वाटेने मार्गस्थ झालेले आदरणीय श्रद्धेय बाळकृष्ण दादा हे परमेश्वराच्या भेटीला गेलेले आहेत. एका दृष्टीने आनंद आहे, आपल्या दृष्टीने दुःख आहे. एका दृष्टीने आनंद म्हणजे त्या जीवाचा उद्धार होतोय आणि परमेश्वराने सांगितलं त्या जीवाचा उद्धार होत असताना आम्हाला एवढा आनंद होतो की आनंदी दुंदुभी. राजघराण्यामध्ये एखादा राजपुत्र जन्माला आल्यानंतर आनंदाचे नगारे वाजतात, तसा एखादा जीव जर आमच्या प्राप्तीला येत असेल तर आम्हाला सुद्धा एवढा मोठा आनंद होतो. पण दुसऱ्या बाजूने जर विचार केला एवढे चांगलं व्यक्तिमत्व आपल्यातून गेल्यानंतर आपल्याला दुःख होणं साहजिक आहे. परंतु एकच आज आपल्या दृष्टीसमोर हे आहे की त्यांनी त्यांच्या जीवाचं कल्याण केलेलं आहे आणि आपल्यासाठी एक आदर्श रूपी मार्गदर्शन रूपी जी काही शिदोरी ठेवून गेलेत त्यांच्या परिवारासह समस्त बोरीवासियांनी त्यांचा तो आदर्श घ्यावा आणि त्या वाटेने चालावं हीच त्यांना खरी या ठिकाणी श्रद्धांजली ठरेल हे या ठिकाणी मी सांगतो. आणि या ठिकाणी आचार्य प्रवर बदनापूर येथील आमचे मोठे बाबाजी यांच्या सानिध्यातून या ठिकाणी येण्याचा योग आला आणि त्या माध्यमातून मी आदरणीय बाळकृष्ण दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी माझे प्रवचनाचे अल्पशे शब्द थांबवितो. दंडवत प्रणाम.